नमस्कार, मी अंजली पाटील. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बीट आणि गाजर याची कांजी करणार आहोत. तर त्यासाठी एक बीट स्वच्छ धुवून साल काढून घेतलेलं आहे, गाजर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ह्याच्यात आपण बारीक तुकडे करून घेणार आहोत. हे कट करून झालेलं आहे. तुम्हाला आवडेल तसं छोटे मोठे कसेही पीसेस तुम्ही करून घ्या. त्याआधी आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे. पाणी हे उकळून गार करून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करते. थोडा वेळ गार झालं की मग आपण यूज करणार आहोत. आपण एक काचेची बरणी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हे बीट घालून घेऊया. बीटामध्ये आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशनसाठी चांगलं आहे आणि आपल्या ड्रिंकला छान असा नॅचरल कलरसुद्धा येतो. तर हे गाजर पण आपण घालूया. गाजर डायजेशनसाठी चांगले असते, इम्युनिटी वाढते आणि गाजरामध्ये ए विटॅमिन असल्यामुळे स्किन आणि डोळ्यांसाठी गाजर खूप छान आहे. ही 1 चमचा मोहरीची डाळ घेतलेली आहे. तुमच्याकडे जी मोहरी असेल ती मोहरी थोडी कुटून तुम्ही घेतला तरीसुद्धा चालणार आहे. माझ्याकडे डाळ होती तर 1 चमचा डाळ घेतलेली आहे मोहरीची. मोहरी फर्मेंटेशनसाठी मदत करते. आपल्याला हे ड्रिंक फर्मेंटेड ड्रिंक तयार करायचं आहे, त्याच्यासाठी फर्मेंटेशनसाठी मदत करते आणि छान अशी स्पायसी टेस्ट येते आणि पचनासाठी सुद्धा मोहरी चांगली आहे. आता हिंग घेतलेला आहे. हिंग हा चमच्याच्या अगदी टोकावर 2-3 चिमूट असं म्हणूया आपण हिंग घालायचं आहे. तर हिंगसुद्धा गॅसेस पोट फुगणे ह्याच्यासाठी छानच आहे, तुम्हाला माहिती आहे, आणि पदार्थाची चव वाढवण्यासाठी सुद्धा आपण हिंग घालतो. हे मीठ आहे. मीठ पाव चमचा घेतलेलं आहे. मिठामुळं सुद्धा फर्मेंटेशनसाठी मदत होते, चव वाढते मिठामुळं आणि आपल्या शरीरातले इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स करायला मीठ मदत करते, हे आपल्याला माहितीच आहे. ह्या कांजीमुळं आपल्या शरीरातले गुड बॅक्टेरिया वाढतात आणि बॅड बॅक्टेरिया निघून जाण्यास मदत होते आणि बॉडी डिटॉक्स होते. हे उकळलेलं पाणी आता गार झालेलं आहे, हे आपण ह्याच्यात आता ओतून देऊया. बरणीला झाकण लावायचं आणि 3 दिवसासाठी आपण हिला उन्हात ठेवणार आहोत आणि रोज एकदा हे हलवायचं आहे आपल्याला. ही बरणी आता आपण आणून उन्हात ठेवलेली आहे. बरणी उन्हात ठेवून 3 दिवस झालेले आहेत. मी थोडं पाणी त्याच्यात वाढवलेलं होतं. आता हे आपण ह्या ग्लासमध्ये गाळून घेऊया. मस्त अशी कांजी तयार. तुम्हीही करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.